8वा दिवस राजुरा बुद्रुक तालुका मुखेड येथे भाजपा महायुती गावभेटी दौरा। नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे प्रतापराव खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राजुरा येथे पार पडला। यावेळी उपस्थित बालाजी पाटील अंबुलगेकर, खुशालराव पाटील उमदरीकर, व्यंकटराव पाटील जाधव वसूरकर, व्यंकटराव लोहबंदे, अंतेश्वर पाटील, गोटू पाटील बिल्लाडी, उद्धव पाटील, किरण पाटील जाहूर, हनुमंत पाटील झरे, विलास पाटील इंगळे, शेषराव वाघमारे, खंडू आनंदा वाघमारे, राजुरे, सुधीर चव्हाण, शिवाजी चव्हाण यावेळी उपस्थित होते। आमदार तुषार राठोड साहेब बोलताना म्हणाले की राजुरा बायगाव लिंगापूर या रस्त्यावरील पूल राहिला होता, या पुलासाठी निधी मंजूर केला, त्याचे काम लवकरच होईल असे आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी सांगितले। पुढील काळात सिंचनाचा प्रश्न हाती धरून मुखेड कंधार मतदारसंघात हरित क्रांती आणू व शेतकरी यांना सुजलाम सुफलाम करू असा निर्धार करूया असेही आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांनी सांगितले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी माधव जंगमवाड, राजूरकर, मुखेड। संपर्क क्रमांक 9175 79 08 77। माझे वडील जेव्हा जिल्हा परिषदला उभे होते तेव्हा मी शिकायला होतो, तेव्हा इथं आलो, तेव्हापासून या लोकांची मागणी 2002 पासूनची 2024 मध्ये मी पूर्ण केली। याही पुढे तर आपल्याला सांगतो की आपल्या भागातले अजून कुठले प्रश्न असतील आपण मला सूचना करा। अजून गावामध्ये कोणत्या कामाला पैसे लागत असतील आपण मला सांगा। राजूरच्या विकासाला कुठलाही निधी कमी पडणार नाही असं या ठिकाणी आपल्याला मी सांगतो। परंतु ही निवडणूक महत्वाची आहे। खासदार आमच्यापर्यंत आले नाहीत, खासदारांचा निधी आला नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही। लोकसभेचं सभागृह देशाचं सर्वोच्च सभागृह आहे आणि देशाचा कायदा त्या सभागृहामध्ये बनतो। खासदारांचं काम गावागाव पैसे वाटणं नाही तर त्या ठिकाणी चांगला कायदा तयार करणं आणि त्या कायद्याच्या माध्यमातून देशातल्या करोडो लोकांना न्याय भेटला पाहिजे या भूमिकेतून काम करणं हे त्यांचं काम आहे। त्यामुळं निधी आला नाही, खासदार साहेब आला नाही असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित न करता या निवडणुकीचं गांभीर्य काय, या निवडणुकीचं महत्व काय हे लक्षात घेऊन आपलं काम करावं लागेल। अनेक माणसं या ठिकाणी येतील, लोकशाही आहे, निवडणूक अजून बाकी आहे, काँग्रेसची माणसं येतील, भाषण करतील, परंतु मित्र हो, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की 2014ला प्रधानमंत्री झाले मोदी साहेब आणि आज 2024 मध्ये त्यांची संख्याबळ आता लोकसभेमध्ये फक्त 40 राहिलेलं आहे। 543चं आपलं सभागृह आहे, त्याच्यामध्ये फक्त 40 खासदार काँग्रेसचे आहे। आता या निवडणुकीनंतर त्यांची अवस्था काय होईल याचं मूल्यमापन तुम्ही करा। जी माणसं सत्ता स्थापन करू शकत नाही, जी माणसं बहुमत आणू शकत नाही, ही माणसं तुमचे कुठलेही प्रश्न सोडू शकत नाही। 26 तारखेनंतर दिशाभूल करणारी, इथं भाषण करणारे माणसं तुम्हाला सापडणार सुद्धा नाही। त्यामुळं आपण कुणाच्या पाठीमागे जायचं याचा निर्णय तुम्ही घ्या। देशामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी यांचं सरकार येणार, हे काळ्या दगडावरची रेष आहे। इस बार 400 पारचा निर्धार नरेंद्र मोदींनी केलेला आहे। त्या 400 खासदारामध्ये नांदेडचा खासदार राहिला पाहिजे या भूमिकेतून आपण सर्वांनी मतदान करावं। येत्या 26 तारखेला प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावासमोरील कमळाचं बटन दाबा, नरेंद्र मोदी यांना आपलं समर्थन द्या अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। हनुमान जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।